तर आत्ताच आपला बिग बॉस मराठी सीझन 6च्या दुसरा भाऊचा धक्काचा एपिसोड आत्ताच पार पडला आणि त्याच्याच रिव्ह्यूसाठी आपण पुन्हा एकदा या चॅनलवरती भेटलेले आहोत. मी आहे आलोक आणि आता आपण चालू करूयात या धक्क्याचा रिव्ह्यू की नेमका धक्का कसा होता. आणि रितेश भाऊंनी सर्व प्रेक्षकांना या आठवड्याचं जे गुपित आहे की नेमकं सोनाली राऊतच्या पॉवर कीचा चोर कोण, याचा मोठा खुलासा रितेश भाऊंनी आज या धक्क्यावरती केलेला आहे. आणि त्याच्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये मी पण तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव सांगणार आहे की तो कंटेस्टंट कोण आहे ज्याने सोनाली राऊतची पॉवर की ही चोरलेली आहे. तर सुरू करूयात आजचा भाऊचा धक्क्याचा रिव्ह्यू. तर एपिसोडची सुरुवात होते. रितेश भाऊ येतात, सगळ्यांचं स्वागत करतात. सगळे जे पार्टनर्स आहेत, ज्यांनी प्रमोशन दिलेलं आहे त्यांची नावे घेतात. त्याच्यानंतर सुरुवात करतात आणि सगळ्या घरातल्यांना सांगतात की बिग बॉस सीझन 5पेक्षा बिग बॉस सीझन 6ला खूप जास्त लोकांचं प्रेम मिळत आहे. आणि मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा यावर्षी लोक गावागावात, घराघरामध्ये, जसं क्रिकेटची मॅच असल्यावरती किंवा एखादा हिट पिक्चर असल्यानंतर एकत्र गावामध्ये बसून बघतात, तसंच बिग बॉस मराठी सीझन 6चा जो ग्रँड प्रीमियर आहे तो सगळ्यांनी गावागावात होर्डिंगवर, चौकात LED पॅनलवरती, LED स्क्रीनवरती, जशी मोठी अशी स्क्रीन असते तर त्या स्क्रीनवरती त्यांनी सगळ्यांनी तो बघितलेला आहे असं ते सांगतात. खरं तर ॲक्च्युअलमध्ये रोशन भजनकरची रील व्हायरल झालेली इन्स्टावरती. रोशन भजनकरचे गावातले जे चाहते आहेत तर त्यांनी सगळ्यांनी मिळून गावामध्ये एक LED स्क्रीन लावली होती, एक प्रोजेक्टर लावला होता. त्या प्रोजेक्टरवरती त्यांनी पूर्ण ग्रँड प्रीमियर बघितला होता आणि ते शूट करून त्यांनी इन्स्टावरती टाकलं होतं. ती रील व्हायरल झाली होती. मग त्यालाच नजरेत घेत रितेश भाऊंनी एक छान पद्धतीनं सीझनचं कौतुकसुद्धा केलं. आणि सीझनमध्ये त्यांनी सांगितलं की हा सीझन इतका व्हायरल जातोय की तुमचे सगळे जे चाहते आहेत तर त्या सगळ्या चाहत्यांनी इन्स्टावरती, जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, सगळीकडे तुमचीच चर्चा होत आहे. आणि सगळेजण फक्त तुमचं आणि तुमचंच नाव या सीझनमध्ये घेतात. जे म्हणजे सगळ्यांनाच सांगितलं, पर्टिक्युलर कोणाला बोलले नाही, ते सगळ्यांसाठी ते बोलले. आणि त्याच्यानंतर या एपिसोडच्या सुरुवातीनंतर हा एपिसोड एंटरटेनमेंटनी पूर्ण खचाखच भरलेला होता. आणि स्टार्टिंगला रितेश भाऊंनी जे सांगितलेलं होतं, या दोघांना घरामध्ये 2 वहिनी आहेत ज्या लपलेल्या आहेत आणि त्यांचाच परफॉर्मन्स घेऊन येत आहेत. तर मग सागर कारंडे आणि करण सोनावणे जे आहे ते कारंडे वहिनी आणि सोनावणे वहिनी असं ते दोघं झाले होते. आणि इतकं हसवलं त्यांनी पूर्ण एपिसोडमध्ये. खूप सागर कारंडेची ॲक्टिंग खूप छान आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीनं हसवतो जेव्हा तो कॉमेडीच्या कॅरेक्टरमध्ये येतो. आणि मी तर एपिसोड बघताना जेव्हा केव्हा सागर कारंडे या स्क्रीनवरती येत होता आणि कॉमेडी पंच मारत होता तेव्हा मी एकदम दिलखुलास हसलेलो आहे. मी स्वतः टाळ्या वाजवलेल्या आहेत. आणि तो चांगला ॲक्टर आहे, म्हणजे बेस्ट कॉमेडियन. आपण सागर कारंडेला बेस्ट कॉमेडियन म्हणू शकतो. त्याने सगळ्या कंटेस्टंटबद्दल काही ना काही बोललेलं. सोनाली राऊतबद्दल अशी करते, झाडू कसा मारते, त्याच्यावरती कॉमेडी केलेली. परत विशाल जो आहे, विशाल कोटे, आणि त्याची जी 6 पॅक आहेत त्याचे थोडेसे दगडासारखे दिसतात स्क्रीनवरती, तर त्याबद्दल त्यांनी टीका केलेली की असं पोटावरती वाजवत दाराच्या मागे कोण आहे, कोणी आहे का दाराच्या मागे, मग जेसीबीला कॉल लावतो सागर कारणे. मग ते पूर्ण स्किट जे आहे ते एकदम छान पद्धतीने त्यांनी पार पाडलं होतं. आणि त्याच्यानंतर डान्स बॅटल जे आहे ते रितेश भाऊने सांगितलं की घरामध्ये 2 डान्सिंग क्वीन आहेत, राधा पाटील आणि रुचिता जामदार. तर त्या दोघांनी एकदम छान पद्धतीने डान्स केला. त्यांची जी टॅलेंट होतं त्यांनी ते दाखवलं. त्याच्यानंतर दीपाली सय्यदला सुद्धा चान्स मिळाला तिचं टॅलेंट दाखवण्यासाठी. आणि दीपाली सय्यदला सुद्धा तिचं म्हणजे लावणी सादर करायला, तिचं जे फेमस गाणं आहे मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, तर ते तिला सादर करायला लावलं. तिने पण ते खूप ग्रेसफुलने तिने ते सादर केलं सगळ्यांसमोर.
आणि दुसरं जे आहे ते सचिन कुमावत. म्हणजे सचिन कुमावतला सुद्धा रितेश भाऊंनी चान्स दिला त्यांचं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी. आणि त्यांनी त्यांचं जे गाणं आहे तर ते सुद्धा ते बाहेर काढले होते. आणि गाण्या थ्रू त्यांनी त्यांचं टॅलेंट दाखवलं छान पद्धतीने. ते गाणं म्हणजे अहिराणी भाषेतलं. आणि त्याच्यानंतर प्राजक्ता शुक्रेनी सुद्धा तिचं जे गाणं आहे ते बोलले. आणि तिला एक कौतुकास्पद एक थाप देण्यासाठी रितेश भाऊंनी सांगितलं की जेव्हा सगळे घरामध्ये झोपत नव्हते, कोणी हळूहळू सगळे झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण झोप येत नव्हती त्या दिवशी. तर त्या दिवशी तुम्ही अंगाई गीत गायलात, अंगाई गीत तुम्ही घरामध्ये गायलात, पण घरातल्या सोबतच अख्खा महाराष्ट्र त्या दिवशी शांतपणे सीझन बघत होता आणि अख्खा महाराष्ट्रसुद्धा त्या दिवशी शांतपणे झोपला होता. आणि रितेश भाऊ म्हणाले की माझ्यासाठी जर कुठली बेस्ट मुवमेंट असेल या आठवड्यातली तर ती ही होती की तुम्ही अंगाई गीत रात्री गायलं. त्याच्यानंतर रितेश भाऊंनी काही अवॉर्ड्स सेरेमनी केली. वेगवेगळे अवॉर्ड्स होते. वेगवेगळे अवॉर्ड्स वेगवेगळ्या व्यक्तींना तिथं देण्यात आले. बडबडा अवॉर्ड, वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड होते. आणि आजच्या एपिसोडमध्ये एवढं मात्र नक्की कळालं की तन्वी कोलते जी आहे, काल रितेश भाऊंनी जरी तिला तिच्या वागण्यावरती टोकलं असेल की तन्वी कोलते किती बोलते, खूपच बोलते, अशा पद्धतीनं जे काही तिच्या वागण्यावरून तिला टोकलं ते ठीक आहे, कारण ती तशी वागली होती. बट तिच्याबद्दल जर एक मत मांडायचं झालं तर ती खरंच फायटर आहे आणि खरंच ती बिग बॉस मटेरियल आहे. आणि बिग बॉस सीझन 6च्या फिनालेमध्ये ती डेफिनेटली पोहोचू शकते. आणि ती एकदम चांगल्या पद्धतीने खेळत आहे. तिला कळतं की कुठे काय बोलायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. सगळ्यांना ती सध्या धारेवरती धरत आहे आणि तोड जवाब सगळ्याला ती देत आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे तिच्याबद्दल सांगायची झाली तर तुम्ही कितीही जरी रितेश भाऊंनी सोनाली राऊतबद्दल काल सांगितलेलं, यू लाईक हर, यू हेट हर, बट यू कॅनॉट इग्नोर हर, अशा पद्धतीनं सोनालीबद्दल ती लाईन मारली. पण मला असं वाटतं की तन्वीबद्दल हे वाक्य लागू झालं पाहिजे. यू लाईक हर, यू नॉट लाईक हर, बट यू कांट इग्नोर हर. हे जी लाईन आहे ती तन्वीबद्दल वापरली गेली पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं आजच्या एपिसोडमध्ये ती दिसलेली आहे, जे काही असेल ते चुगलीचं दार असेल त्याच्याबद्दल तुम्ही येणारच आहे पुढे, जे काही असेल ते, तर तिच्याकडे बघून एवढंच वाटतं की ती शोमध्ये टॉप 5मध्ये डेफिनेटली ती पोहोचू शकते. मग प्रत्येकाची अवॉर्ड सेरेमनी झाली. अवॉर्ड सेरेमनी झाल्यानंतर रितेश भाऊने सांगितलं की पिकनिकचं दार, म्हणजे पिकनिकची गाडी, आपण पिकनिकला जातोय फिनालेच्या. मग गाडीमध्ये काही सदस्यांना, एका सदस्याला बोलवण्यात आलं आणि त्याला विचारण्यात आलं की कुठले तरी 4 नावं सांगा ज्यांना तुम्हाला फिनालेमध्ये बघायचं आहे. मग सर्वात पहिल्यांदा बोलवलं जातं आपल्या दिव्या शिंदेला सर्वात पहिल्यांदा बोलवलं जातं. आणि दिव्या शिंदे जी आहे ती राकेश बापट, सागर कारंडे आणि अजून 2-3 कंटेस्टंट असतात, तर त्यांना बोलवते. अशा प्रकारे एक 2-3 सदस्यांना बोलवण्यात येतं. आणि 2-3 सदस्य जे आहेत तर ते सांगतात त्यांना कोण पाहिजे शोच्या नंतर, फिनालेमध्ये त्यांना कोण पाहिजे, या सगळ्या गोष्टी तिथं सांगितल्या जातात. परत प्रभूला सुद्धा बोलावलं जातं, प्रभूची तारीफ केली जाते. आणि परत प्रभूला बोलावलं जातं, प्रभूसुद्धा 4-5 लोकांची नावे घेतो. त्याच्यानंतर सोनालीला बोलावलं जातं. करण सोनावणेला सोनाली म्हणते की करण सोनावणे मला पाहिजे, रणभूमी असा डायलॉग पण ती वापरते करण सोनावणेबद्दल. आणि त्याच्यानंतर रोशन भजनकर येतो. रोशन भजनकरनी जे कंटेस्टंट निवडलेले होते पिकनिकसाठी जायला, तर रितेश सर असं म्हणतात की रोशन भजनकरने जे कंटेस्टंट निवडलेले आहेत ते मनापासून निवडलेले आहेत. बाकीचे जे आहेत ते डोक्यानं निवडत होते, पण रोशन भजनकर हे मनापासून निवडलेले आहेत. सो मला असं वाटतं की आजपासून कुठे रोशन भजनकरला थोडंसं इम्पॉर्टन्स शोमध्ये भेटायला चालू झालेलं आहे.
आणि या नेक्स्ट वीकमध्ये तो चांगल्या पद्धतीनं स्क्रीनवरती दिसू शकतो. हे माझं पर्सनल मत आहे की एकदम चांगल्या पद्धतीनं तो स्क्रीनवरती येणाऱ्या आठवड्यामध्ये दिसू शकतो. आणि नंतर सीझनचा सगळ्यात मोठा खुलासा रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावरती केला. तो म्हणजे खरा चावी चोर कोण हे रिव्हील केलं. आणि त्या कंटेस्टंटचं नाव आहे द अनुश्री माने. अनुश्री मानेने चावी चोरली होती, पण मग तिचा एव्ही दाखवला, एक व्हिडिओ दाखवला तिचा. त्या व्हिडिओमध्ये ती बोलते की मी चावी चोरली होती, पण मला यांना सीझनच्या शेवटपर्यंत कोणालाच कळू द्यायचं नाहीये की चावी चोर कोण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3 महिन्यानंतर ह्यांना गेल्यानंतर कळायला पाहिजे की खरा चावी चोर कोण आहे. ह्या पद्धतीनं ती बोलते. आणि त्याच्यानंतर बिग बॉस मराठी सीझन 6चा पहिला दरवाजा उघडतो, जो एक स्पेशल मुमेंट होता. आय थिंक बिग बॉस सीझन फर्स्टपासून ही गोष्ट चालू झालेली, महेश मांजरेकरांनी चालू केलेली चुगलीची. आणि ती गोष्ट खूप छान असते, जेव्हा म्हणजे चुगलीचं दार उघडतं त्याच्यानंतर कंटेस्टंट बाहेर येऊन टीका करतात. आजच्या एपिसोडमध्ये तसं काही झालं नाही. मे बी नेक्स्ट एपिसोडमध्ये लोक बोलायला चालू करतील जेव्हा त्या चुगल्या दाखवल्या जातील. पण ते एक इंटरेस्टिंग पार्ट असतो भाऊच्या धक्क्याच्या एपिसोडचा, जो विकेंडचा वार होतो. तर त्याचा तो एक इंटरेस्टिंग पार्ट असतो चुगलीचा. मग पहिली चुगली, आणि यावेळेसची चुगली थोडी वेगळी होती. म्हणजे प्रत्येक वेळेस कसं स्क्रीनवरती टेक्स्ट दाखवले जातात, पण यावेळेसच्या चुगलीच्या दारामध्ये व्हिडिओ दाखवले गेले डायरेक्टली. मग पहिल्यांदा आपल्या विशाल कोटियानला बोलवण्यात आलं. आणि विशाल कोटियानला बोलवण्यात आल्यानंतर त्याची जी चुगली करत होते ते करण सोनावणे आणि आयुष संजीव आणि सचिन कुमावत हे त्याच्याबद्दल बोलत होते की त्याच्या आवाजाबद्दल ते त्याची चुगली करत होते. मागे असा आवाज आहे, डॉक्टर पाठवायला पाहिजे आणि उलटं औषध द्यायला पाहिजे, अशा पद्धतीनं चुगली चालू होती. त्याच्यानंतर चुगली जी होती ती तन्वी कोलतेची होती. आणि तन्वी कोलते त्या रूममध्ये जाते, रूम उघडते, बघते अंधार आहे सगळीकडे, परत येते, कारण तिला कुठला तरी ट्रॉमा आहे अंधाराचा, जे रिअल आहे. कारण तिच्या वागण्यावरून आज तरी कळालं की मध्ये जाते, परत येते, पळत बाहेर जाते. बाहेर गेल्यानंतर रितेश भाऊ म्हणतात तन्वी मध्ये या, आतमध्ये या, मी स्क्रीनवरती आहे, माझ्याकडे बघा, तुम्हाला भीती वाटणार नाही. आणि मग ती रूममध्ये जाते. रूममध्ये जाऊन तिचे ते बघते. चुगली जी आहे ती 4-5 लोक मिळून तिथं चुगली करतात. अगेन करण सोनावणे आहे, ओमकार राऊत आहे आणि सोनाली राऊत आहे आणि दिव्या शिंदे, हे चौघं मिळून तिच्या जेवणाबद्दल चुगली करत असतात की एक तर तुम्ही जेवण करता आणि पुन्हा तुम्ही ऐकून दाखवता की जेवण मी केलं असं तसं म्हणून. त्याच्यानंतर प्राजक्ता शुक्रेला बोलावलं जातं. प्राजक्ता शुक्रेला बोलवल्यानंतर तिच्या चुगलीमध्ये तिचीच ॲक्टिंग तिला दाखवली जाते की ती कसं ॲक्टिंग करत होती म्हणून. म्हणजे तन्वी तिची ॲक्टिंग मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, वॉशरूम एरियामध्ये तन्वी कोलते अनुश्री मानेला सांगत होती तिच्याबद्दल, प्राजक्ताबद्दल ॲक्टिंग करू की कसं ती नॉमिनेशनच्या दिवशी मुसमुस रडत होती, नाटक करत होती म्हणून. आणि सगळे कंटेस्टंट तिघं बाहेर येतात, पण तिघं काहीच बोलत नाही त्याच्याबद्दल. ते म्हणतात की मी नंतर बोलेल, 1 on 1 बोलेल. तुम्हाला संधी दिली गेली होती, पण तुम्ही ती मिस केलीत. मग तुम्ही घरामध्ये किती बोलणार आणि किती नाही बोलणार हे बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर तिघा कंटेस्टंट लोकांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्यापैकी 2 सेफ नावं घेण्यात आली. पहिल्या कंटेस्टंटला बोलवण्यात आलेलं ती जोडी होती, जी होती दिव्या शिंदे, अनुश्री आणि रुचिता. ह्या तिघाला बोलवलं आणि त्या तिघापैकी दोघाचं नाव घेतलं जे सेफ आहेत. तर सेफ होते अनुश्री माने आणि दिव्या शिंदे, हे सेफ होते. रुचिता डेंजर झोनमध्ये होती. त्याच्या अगोदर बोलवण्यात आलं होतं सागर कारंडे, परत दीपाली सय्यद आणि करण सोनावणे. तर या तिघापैकी दीपाली सय्यद आणि सागर कारंडे हे सेफ झाले आणि करण सोनावणे ह्या डेंजर झोनमध्ये गेला. डेंजर झोनमध्ये गेल्यानंतर पण रितेश भाऊ सगळ्याला विचारतात की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सेफ व्हाल की नाही व्हाल म्हणून. तेव्हा करण तिथे पण कॉन्फिडन्स चांगला आहे, बट ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तो बोलला की मी अजून पण डेंजर झोनमध्ये आहे, सो मला असं वाटतं की मी इथून वाचेल. कॉन्फिडन्स आहे, बट ते साऊंड कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स झालं.
आणि तो बोलला की नेक्स्ट वीकपासून मी ट्राय करेल सेफ व्हायचं. सो बघूयात. त्याच्यानंतरची जोडी होती राधा, रोशन आणि प्रभू, या तिघाची जोडी होती. आणि त्यांच्यापैकी रोशन आणि प्रभूला सेव्ह करण्यात आलेलं, रोशन आणि प्रभूला. त्याच्यानंतर 3 जे डेंजर झोनमध्ये आहेत त्यांना स्टेजवरती बोलवण्यात आलं. आणि स्टेजवरती म्हणजे घरामध्ये जो परफॉर्मन्सचा स्टेज होता तिथं बोलवण्यात आलं. आणि बोलवून मग त्यांनी सांगितलेलं रितेश भाऊंनी की हा सीझन 6 आहे, इथे ट्विस्ट फिक्स आहे. आणि ट्विस्ट, बिग बॉस म्हटल्यानंतर ट्विस्ट तर होणारच. मग ट्विस्ट असा आहे की या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर कोणीच जात नाही आणि तुम्ही फॉरवर्ड केले जाता नेक्स्ट वीकमध्ये नॉमिनेशनसाठी. म्हणजे या वीकमध्ये जेवढे कंटेस्टंट नॉमिनेटेड होते तर ते सेम कंटेस्टंट पुढच्या वीकमध्ये नॉमिनेटेड असणार आहेत. तर या सीझनचा हा पहिला ट्विस्ट होता. वोटिंग लाईन तर यांनी चालू केलेली, बट पहिल्याच वीकमध्ये यांना कोणाला काढायचं नव्हतं, कारण कंटेस्टंट जे आहेत ते तोड कंटेस्टंट बोलवले आहेत आणि ते कॉन्टेंट एकदम चांगला देत आहेत, शो हिट करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना पहिल्या आठवड्यामध्ये कोणाला काढायचं नव्हतं. आणि रितेश भाऊंनी असं सांगितलं की या आठवड्याचे वोट्स आणि पुढच्या आठवड्याचे वोट्स हे या सगळ्याची बेरीज केली जाईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये नक्की एक कंटेस्टंट घराच्या बाहेर नक्की जाईल. तर आजच्या एपिसोडचा हा छोटासा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगितला. तुमचं यावरती काय मत आहे? चावी चोर जे आहे अनुश्री, त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? आणि आजच्या घरामध्ये जो एंटरटेनमेंट टास्क झाला, जो पिकनिक टू फिनाले टास्क झाला, जो अवॉर्ड सेरेमनीचा टास्क झाला, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि यांनी जे या आठवड्यामध्ये कोणालाच बाहेर काढलं नाही त्याच्यावर तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूमध्ये.